मान्यता घेतो, मला त्या शेतकऱ्यावर तक्रार करायची नाही, मला त्या अधिकाऱ्यांना पैसे खाल्ले त्याच्यावरही बोलायचं नाही, ज्याच्या नशिबात तो खाईल मला त्याच्यावर डाऊट नाही करायचा. पण माझं मत आहे मग त्याच गावातल्या 5 लोकांचे कामं पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही पैसे देत नाही आणि एका संबंधित लोक आहे बघा काय होत असेल कारण माझं त्या लोकांवर माझं ऑब्जेक्शन नाही आहे. काम न होता पैसे घेतले असेल पुढे याचं कारवाई देखील व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर शोधू नये त्याबद्दल कुणाचं दुमत नाही आहे. त्या महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे शेतकरी आहेत त्यांनी काम केलेले त्यांनी पैसे कर्ज काढून केलेले सगळ्या गोष्टी त्यांचा निधी मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण जेवढं करता येईल तेवढं आपण स्वतः म्हणजे कायद्यात राहून नियमाच्या अधीन राहून सगळ्या जेवढ्या गोष्टी करता येतील आणि जितक्या लवकरात लवकर तुम्हाला सगळा पैसा मिळेल याची आपण मी खात्री देते. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. मागील 2 वर्षापासून 8,493 शेतकऱ्यांच्या विहिरीचं अनुदान रखडलेलं आहे. रोजगार हमीमधल्या विहिरी होत्या, शेतकऱ्यांना याचे 4 लाख रुपये मिळणार होते. काही शेतकऱ्यांना 1ही रुपया मिळाला नाही तर काही शेतकऱ्यांना अर्धे पैसे याच्यामध्ये मिळालेले आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान रखडलेलं आहे. शेतकरी आता मेटाकुटीस आलेला आहे, परेशान झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढून विहिरी खोदल्या, काही शेतकऱ्यांना तर शेजाऱ्याला 5-10 गुंठे वावर द्यायची वेळ आलेली आहे. ही परिस्थिती अशी झालेली आहे सरकारच्या धोरणामुळे. सरकारला जर योजना कंप्लीट करणं होतच नसेल तर ही योजना सरकारनं राबवायला पाहिजे नव्हती आणि आमच्या जिल्ह्यातल्या 8,493 शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. ही परिस्थिती सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर आलेली आहे. हे सर्व शेतकरी घेऊन आम्ही आज प्राथमिक आंदोलन आम्ही उभं केलंय. अर्धनग्न झालोय कारण अर्धे पैसे आमचे आले, अर्धे पैसे आले नाही. उद्या आम्ही हे सर्व शेतकरी घेऊन भारत शेठ गोगावले जे या खात्याचे मंत्री आहेत यांच्याही घरावर जायला मागं पुढे पाहणार नाही. हे सरकारनं या मंत्र्यांना ध्यानात ठेवावं आणि जिल्ह्याचे 8,493 लोकांचे जे पैसे उरलेले आहेत अनुदानाचे सरकारकडे ते ताबडतोब द्यावे. ही सरकारला आमची विनंती वजा इशारा समजावा. घोषित केल्या शेतकऱ्यांना योजना वाटली पण त्याचे पैसे मात्र द्यायचे नाही आणि शेतकऱ्यासाठीच ही योजना घोळाची आहे. मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा मशीन लावतात तेव्हा सरकारला मशीन चालतात पण शेतकऱ्यांना विहीर खांदायची म्हणलं की आम्हाला एकेका मजुराचा फोटो सुद्धा सरकारला द्यायचं काम पडलं. हे सरकारचं अपयश आहे. आमचे पैसे ताबडतोब द्या. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत विशेषतः करून योजना बदलल्यामुळे बऱ्याच प्रमाणात जी माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेली नाहीये. त्यामुळे ती माहिती आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना अगोदर देऊया आणि याच्यामध्ये जी प्रमुख मागणी आहे की आमचं विहिरींचं बांधकाम झालेलं आहे पण तरी सुद्धा आमचा निधी किंवा आमचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. त्या बाबतीत असं म्हणणं आहे की जे जवळपास आपण आपल्या स्तरावरून जी कार्यवाही करायची असते की जवळपास 2,777 विहिरी अशा आहेत आपण ज्यांचे FTO जनरेट करून फक्त कुशलच्या पेमेंटसाठी किंवा पेमेंटसाठी आपले ते शासन स्तरावर प्रलंबित आहेत. जसा निधी उपलब्ध होईल तसं या शेतकऱ्यांना ऑटोमॅटिकली पैसे मिळून जातील. ते लवकरात लवकर व्हावं आणि शेतकऱ्यांना निधी मिळावा, पैसे मिळावे, त्यांचे कुठलेही कामं राहू नये यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील राहू असं सांगेल. बस कारण तेच सांगते की आपल्याला केंद्र स्तरावरून निधी उपलब्ध झालेला नाही. प्रशासकीय जी दिरंगाई आहे ती याच्यामध्ये दिसून नाही येणार तुम्हाला. ज्या कारवाई आपल्याला तालुका स्तरावरून करायच्या असतील किंवा जिल्हा स्तरावरून करायच्या असतील त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता जसा निधी उपलब्ध होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे जी योजना आपली होती मनरेगा टू VBG-रामजी याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीमध्ये बऱ्याच प्रमाणात ह्या गोष्टी अडकलेल्या असल्यामुळे जसं हे काम पुढे पुढे दिवस जातील सुरळीत होईल आणि लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागतील असं सांगेल. शेतकऱ्याला विहिरीचं अनुदान, शेतकऱ्याला विहिरीचं अनुदान, शेतकऱ्याला विहिरीचं अनुदान, शेतकऱ्याला विहिरीचं अनुदान.